आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगारांना आता मिळणार पेन्शन। संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पहा। बांधकाम कामगारांना मिळणार पेन्शन, कुटुंबियांना आर्थिक पाठबळ। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची घोषणा आहे। 10 एप्रिल 2025 रोजीचा हा तर महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम मंडळातील नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना गिफ्ट मिळाले आहे। आता 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या कामगारांना निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन मिळणार आहे। याबाबत घोषणा राज्याचे श्रम व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधिमंडळात केली आहे। या निर्णयानंतर राज्यातील शेकडो कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक बळ मिळणार आहे। बांधकाम कामगारांना निवृत्तीनंतर कोणतेही आर्थिक पाठबळ मिळत नाही, त्यामुळे त्यांचे कुटुंब व त्यांचे भविष्य अनिश्चित असते। ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। 18 ते 60 वर्षातील जे कामगार आहेत, ज्यांची मंडळात नोंदणी केली जाते, त्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो। मात्र 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोंदणी थांबत होती, कोणत्याही मंडळाचा त्यांना लाभ मिळत नव्हता। ही अडचण दूर करत सरकारने आता नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 म्हणजेच महिन्याला 1,000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे। कामगारांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे। केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि कायद्यातील तरतुदींचा विचार करून याबाबत सविस्तर कार्यपद्धती लवकरच तयार करण्यात येईल, अशी माहिती मंत्री फुंडकर यांनी दिली आहे। या योजनेमुळे आता निवृत्तीनंतरही कामगारांना आर्थिक मदत मिळणार आहे व तसेच त्यांच्या कुटुंबियाचे भवितव्य सुधारले जाईल। शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी खूप साऱ्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात, त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र व इतर बांधकाम मंडळाकडे आपली नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून ज्यांना शासनाच्या विविध 32 योजनांचा लाभ घेता येईल। सध्या जिल्ह्यात 75,000 बांधकाम कामगार आहेत, असे नितीन कवळे साहेब, सहाय्यक कामगार आयुक्त यांनी सांगितलेलं आहे। तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी कळवा आणि आपला हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। 12,000 म्हणजेच महिन्याला 1,000 रुपये अशी पेन्शन देणार आहे, ही घोषणा केलेली आहे राज्य सरकार मंत्री यांनी। लवकरच या योजनेची कार्यपद्धती कळवली जाईल व ही योजना अंमलात आणली जाईल। यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओसाठी आपण याबाबतीत पुढील व्हिडिओ लवकरच आणणार आहोत आणि पेन्शन बाबतीत आपल्या ज्या काही गोष्टी असतील आपण त्या सांगणार आहोत। त्यासाठी आपल्या व्हिडिओला व चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहा नक्की। धन्यवाद।